नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज्यामध्ये सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची धुमश्चक्री सुरू आहे. 17 जागांवर महाविकास आघाडीनं महायुतीच्या विरोधामध्ये आपले उमेदवार उतरवलेले आहेत. आता 17 जागांपैकी ज्या एका जागेवर काँग्रेसला पूर्ण खात्री होती की आपला उमेदवार आपण निवडून आणू, त्याच जागेवर भाजपनं अरुण लखानी यांना उमेदवारी देऊ केलेली आहे. आता या उमेदवारीमध्ये खरं तर बरंच काही दडलेलं आहे किंवा या उमेदवारीच्या मागे बरंच पॉलिटिक्स दडलेलं आहे. ते काय आहे हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. ही उमेदवारी देऊन भाजपनं एका दगडामध्ये 2 पक्षी मारले आहेत. काँग्रेसला चेकमेट केलाय की शरद पवारांना चेकमेट केलाय, बघणार आहोत आपण या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चंद्रपूर गडचिरोली हा जो एक पूर्ण मतदारसंघ आहे, जिथनं एक उमेदवार हा महायुतीचा आणि एक उमेदवार महाविकास आघाडीचा, अशा पद्धतीने तिथे आता उमेदवारी देण्यात आलेली आहे. खरं तर या चंद्रपूरच्या जागेवरनं म्हणजे या मतदारसंघातनं काँग्रेसला पूर्ण खात्री होती की आपण आपला उमेदवार निवडून आणू. पण भाजपनं एक वेगळाच डाव खेळलाय. भाजपनं इथनं अरुण लखानी यांना उमेदवारी दिली आहे. आलं लक्षात नाव अरुण लखानी? अरुण लखानी म्हणजे सुप्रिया सुळे यांचे व्याही. सुप्रिया सुळेंची जी लेक आहे रेवती सुळे यांचे सासरे म्हणजेच अरुण लखानी. आणि या अरुण लखानींना उमेदवारी देऊन भाजपनं एक वेगळंच पडद्यामागचं पॉलिटिक्स खेळलेलं आहे. एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न भाजपनं यातून केलेला आहे. आता याच मतदारसंघाविषयी बरीच चर्चा झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ही चर्चा रंगली की भाजपनं या मतदारसंघातल्या काही आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्नही केला आहे. एवढ्यावरच भाजप थांबलं नाही, तर त्या मतदारसंघातले जे काही नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना 5 लाखाचं टोकन दिलेलं आहे आणि जवळपास 40 नगरसेवकांना फिरायलाही पाठवलेलं आहे. आता याच मतदारसंघातून अरुण लखानी यांना उमेदवारी दिली आहे. आता या नगरसेवकांना का बरं फिरायला पाठवलंय? इथले आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजपने का केलाय? तर याचं गणित दडलंय ते संख्याबळामध्ये. तुम्हाला तर माहिती आहे, आता चंद्रपूर गडचिरोली इथली जिल्हा परिषदेची निवडणूक तर झालेली नाही आहे. त्यामुळे इथली सदस्य संख्या जी आहे ती कशावर अवलंबून आहे? तर नगरपरिषद, नगरपंचायत, त्यानंतर महापालिकांमधले नगरसेवक, अशी जी सदस्य संख्या आहे यावर हे सगळं गणित अवलंबून आहे. आता केवळ सुप्रिया सुळेंचे ते व्याही आहेत अरुण लखानी आणि म्हणून त्यांना भाजपने तिकीट दिलंय का, असं म्हणणं हे अरुण लखानींवर अन्यायकारक ठरेल. याचं कारण असं आहे, अरुण लखानी हे भाजप त्याचबरोबर संघाशी अत्यंत जवळीक असणारे ते आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही अतिशय जुने चांगले संबंध हे अरुण लखानी यांच्या बरोबर आहेत. त्यामुळे असं नुसतं म्हणता येणार नाही की सुप्रिया सुळेंचे व्याही म्हणून तिकीट दिलं का. याशिवाय अरुण लखानी जे आहेत ते विदर्भातले एक मोठे उद्योगपती आहेत. माझ्या मते विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरचे ते अध्यक्ष आहेत. आणि एवढंच नाही तर सामाजिक कार्यामध्ये त्यांचा कायम पुढाकार राहिलाय. अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांनी भाग घेतलाय. त्याचबरोबर ते भाजपाचे सहकोषाध्यक्ष देखील आहेत. आणि या आधीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अरुण लखानी यांना तिकीट दिलं जाणार याची चर्चाही होती. म्हणजेच ते केवळ सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत असा याचा अर्थ म्हणून घ्यायचा नाहीये, कारण तो अरुण लखानी यांच्या बाबतीमध्ये योग्य ठरणार नाही. आता 17 जागांपैकी काँग्रेस विदर्भातल्या या जागेवर
चांगली फाईट देऊ शकला असता किंवा चांगली फाईट देऊ शकेल. कारण विदर्भामध्ये भाजपच्या बरोबरीनं काँग्रेसनं आपली सदस्य संख्या जी आहे ती मेंटेन ठेवलेली आहे, ती राखलेली आहे. आणि ती बघणार आहोत आपण. म्हणजे भाजपला भीती कुठली आहे हेही मी तुम्हाला सांगण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी अरुण लखानींना उमेदवारी दिली आहे. आता सदस्य संख्येचाच जर विचार करायचा झाला तर जसं मी म्हटलं की इकडे नगरपंचायत, नगरपरिषद आणि महापालिका नगरसेवक ही सदस्य संख्या आहे. अशी सदस्य संख्या किती आहे तर टोटल सदस्य संख्या आहे 977. आता यातलं पक्षीय बलाबल आपल्याला बघायला लागेल. म्हणजे महायुतीकडे काय किती संख्या आहे तर महायुतीमध्ये भाजपकडे एकूण आहे 445 सदस्य, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे 39 सदस्य आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 63 सदस्य. त्याशिवाय आठवले गट RPI 2 सदस्य. आता काँग्रेसकडे किती आहेत तर काँग्रेसकडे 355 सदस्य आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की भाजपकडे जर 445 सदस्य आहेत तर काँग्रेसकडे 355 आहेत. म्हणजे फार मोठा फरक नाही आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अपक्षांचा विचार करावा लागेल. अपक्षांची संख्याच मुळामध्ये 91 इतकी आहे. त्यामुळे इथे टफ फाईट होऊ शकते. मी जसं सुरुवातीला म्हटलं की काँग्रेसला असं वाटत होतं की या जागेवर आपण भाजपला चांगली फाईट देऊ शकू, याशिवाय आपला उमेदवार निवडून आणण्याचे आपल्याला इथे खूप चांगले चान्सेस आहेत. मी या सगळ्या पक्षीय बलाबलीच्या संख्येनुसार तुम्हाला मी म्हणत होतो. पण भाजपने जी गेम केली आहे अरुण लखानींना उमेदवारी देऊन, ते काय आहे म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारणं म्हणजे काय आहे तर भाजपनं काँग्रेसला तर चेकमेट केलेलंच आहे, पण याच्यातनं शरद पवारांनाही चेकमेट केलाय. आता तुम्ही म्हणाल शरद पवारांना चेकमेट केलंय कसं? तुम्हाला आठवत असेल जेव्हा रेवती सुळेचं साखरपुडा झाला किंवा तिच्या विवाहाची चर्चा झाली, ती कोणाबरोबर आहे हे जेव्हा कळलं तेव्हा अरुण लखानींचे जे सुपुत्र आहेत त्यांच्याबरोबर रेवती सुळेंचा विवाह हा ठरला. त्याच वेळेला चर्चा झाली की हा विवाह कुणाच्या मध्यस्थीनं झाला तर देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी. म्हणजे की आज राज्यामधलं चित्र काय असतं तर राज्यामधलं चित्र असं आहे की शरद पवार राष्ट्रवादी ही भाजपच्या विरोधामध्ये आहे. सुप्रिया सुळे हे भाजपच्या विरोधात बोलतात, शरद पवार भाजपच्या विरोधात बोलतात, हे आपण चित्र बघतो. पण जेव्हा भाजप अडचणीत असतो किंवा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अडचणीत येतात तेव्हा तेव्हा एक चर्चा कायम झालेली आहे की ती म्हणजे शरद पवारांनी कायम अशा अडचणीच्या वेळेला नरेंद्र मोदींच्या पाठराखण केलेली आहे किंवा नरेंद्र मोदींना आपला सपोर्ट आहे अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत. अगदी ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर आता विरोधकांनी नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर प्रचंड टीका केली. पण ती टीका होत असतानाच शरद पवारांनी एक वक्तव्य केलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा विदेशात जातात तेव्हा भारताची मान उंचावेल अशा पद्धतीचं काम ते तिथे करत असतात. असं बोलून त्यांनी या सगळ्या ज्या काही विरोधकांच्या टीका होत्या, काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांच्या टीकांची धार कमी करून टाकली. म्हणून म्हणलं जेव्हा जेव्हा अडचणीचा विषय येतो या भाजप सरकारच्या बाबतीमध्ये तेव्हा तेव्हा शरद पवार त्यांना सहाय्य करताना आपण बघितलेलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा हे लग्न ठरलं तेव्हा ही चर्चा झाली. आता दगडात दोन पक्षी मारणं म्हणजे काय तर गेल्या काळात काही दिवसांमध्ये एक चर्चा रंगलेली आहे की अजितदादांनंतर बारामतीचा वारसदार कोण? सुप्रिया सुळेंचं नाव येतं. आता सध्या रोहित पवार मैदानात उतरलेत. बारामतीमध्ये ते सध्या जाऊन तिकडे जनता दरबार घेत आहेत. त्याचबरोबर अजित पवारांचे जे काही बंधू आहेत त्यांचे सुपुत्र तिकडे जाऊन बारामतीकरांशी चर्चा करतायत. ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून आजपर्यंत सुरू आहे की बारामतीचा वारसदार कोण. आणि हे होत असताना
सुप्रिया सुळेंच्या व्याहींना तिकीट दिलं जातं. याचा अर्थ भाजपनं यातनं काय साधलाय, तर भाजपनं शरद पवारांच्या बाबतीतली जी एक क्रेडिबिलिटी आहे, म्हणजे शरद पवारांच्या बाबतीमध्ये जे सातत्याने हे बोललं जातं की शरद पवार कधीही एनडीएला सपोर्ट करू शकतात किंवा शरद पवार कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपला पाठिंबा देऊ शकतात किंवा ते सत्तेमध्ये सहभागी होऊ शकतात आपला पक्ष घेऊन, अशा पद्धतीची जी चर्चा सातत्याने होत असते, ही चर्चा या उमेदवारीमुळे ती सुरूच राहणार आहे आणि ती सुरू राहावी अशाच पद्धतीचा डाव यातनं भाजपनं खेळलेला आहे. आणि म्हणून जे मी तुम्हाला पहिल्यापासून या व्हिडिओच्या म्हणतोय की भाजपने एका दगडामध्ये दोन पक्षी मारलेत. थोडक्यात या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हालाच हा प्रश्न विचारणार आहे, ते म्हणजे सुप्रिया सुळेंचे व्याही हे आता भाजपचे चंद्रपूर, गडचिरोली या भागातले उमेदवार आहेत. ही उमेदवारी देऊन, म्हणजे अरुण लखानींना उमेदवारी देऊन भाजपनं पवारांना चेकमेट केलंय का? ही उमेदवारी देऊन भाजपनं हे दाखवून दिलंय का की शरद पवार हे भाजप बरोबरच आहेत? ही उमेदवारी देऊन त्यांनी काँग्रेसला चेकमेट केलंय का? तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.